मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार आहेत, पण त्यापूर्वी त्यांनी काही गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केले आहेत। फडणवीस यांनी आपल्या पक्षातीलच काही ओबीसी नेत्यांना गोव्यात नेऊन मराठा समाजाच्या विरोधात दंगल घडवण्याची आखणी केल्याचा दावा त्यांनी केला आहे। जर का दंगल झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल, असा इशारा देत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सावध राहण्याचं आवाहन केलं आहे। त्याला आता आम्ही 29 ला मुंबई चाललोत ना, त्याने आखणी केली वाटतं गोव्यात। सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे, बाकीचे ओबीसीत जात नाहीत। त्यांच्या पक्षाचे ओबीसी तिकडे नेले, त्यांचे कान भरलेत वाटतं मराठ्याच्या विरोधात दंगल करा म्हणून। जर का दंगल झाली ना देवेंद्र फडणवीस साहेब, तर जबाबदारच तू आहे आता। हो, इथं आता मोकळीक नाहीये आणि मराठ्यांनी सुद्धा सावध राहा। ती त्या परिस्थितीचा अंदाजा दिसतोय, कारण त्याने आता तिकडे गोव्यात नेऊन समुद्राकडे लोक नेऊन तिकडे पोहायला लावून त्यांनी कान भरलेत वाटतं। पैसा नसेला दिसतोय महाराष्ट्रातला। हे चुकीचं काम देवेंद्र फडणवीसनी येत्या काळात तरी करू नये। जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे। त्या अनुषंगानं नियोजनाचा आढावा घेण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। जरांगे पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त नांदेडमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी चावडी बैठका सुद्धा सुरू आहेत। मुंबईवरून आरक्षण घेतल्याशिवाय वापस यायचं नाही, असा निर्धार कार्यकर्त्यांनी या बैठकीत केला आहे। 27 तारखेला म्हणजेच या 27 ऑगस्टला आंतरवाली सराटी या ठिकाणावरून मुंबईच्या आझाद मैदानावर मुंबईच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजाने या रॅलीला प्रचंड प्रतिसाद देण्यासाठी गावागावामध्ये चावडी बैठकीचं आयोजन या ठिकाणी सुरुवात केली। काय काय जय्यत तयारी झाली या सगळ्या गोष्टीच्या आढावा बैठकीसाठी 15 तारखेच्या अनुषंगानं आज सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी बैठक बोलवण्यात आली होती। नियोजनाबद्दल आम्ही सगळ्यांनी बसून या ठिकाणी नियोजन केलं आणि नियोजनामध्ये ठरवलं। तर महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा शरद पवार आणि जरांगेंचा एकमेव कार्यक्रम असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली आहे। जरांगेंची भाषा चिथावणीखोर असून यासाठी त्यांना तुरुंगात डांबायला हवं, असंही हाकेंनी म्हटलं। महाराष्ट्राचं वातावरण बिघडवलं कुणी, बेकायदा मागण्या केल्या कुणी, घेईन तर ओबीसी मधूनच घेईन, ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं कुणी, ओबीसींची घरदारं जाळली कुणी, ओबीसींच्या लोकांवर हल्ले केले कुणी। मग आता 29 ला मुंबईत जाऊन मुंबईची जाळपोळ करायची आहे का यांना? गुप्तचर विभागाला, मुंबईच्या महाराष्ट्राच्या गृह विभागाला माझं सांगणं आहे की तुमच्याकडं गुप्तचर विभागाचा रिपोर्ट असेलच। या जरांगेला अंतरवली सराटीमध्ये उपोषण करू द्या, आंदोलन करू द्या, मुंबईकडे 29 तारखेला जाऊ देऊ नका, अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे। ही लोकशाही आहे, ही काट्याकुरड्यांची, कायदा हातात घेणाऱ्यांची लोकशाही नाही। जरांगे पाटील वारंवार मुख्यमंत्र्यांना आईमाईवरून शिव्या देतात, उपमुख्यमंत्र्यांना, वेगवेगळ्या नेत्यांना आईमाईवरून शिव्या देतात, बघून घेण्याची भाषा बोलतात। आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर आम्ही तुम्हाला, ही जी काही चेतावणीची भाषा जरांगे पाटील करतायत ना, मुळात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना तुरुंगात डांबलं पाहिजे। असं एवढं महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित होत असताना, बेकायदा मागण्या करत असताना त्यांची लाड कशासाठी तुम्ही करताय? भाजपचे ओबीसी नेते परिणय फुकेंनी जरांगेंवर टीका केली आहे। जसं पावसाळा आला तसे मेंढकं बाहेर निघतात, तसे निवडणुका आल्या की जरांगे पाटील बाहेर पडतात। त्यांच्या मागे शरद पवारच आहेत, असं फुकेंनी म्हटलं। आपल्यासोबत भाजप नेते, ओबीसी नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे परिणय फुके आहेत। काय सांगाल, गोव्यामध्ये जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन झालं त्यामध्ये मनोज जरांगे यांनी आरोप केला आहे की मराठा आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचे प्रयत्न, त्या कट जे आहे त्या अधिवेशनात रचलं गेलं, अशा प्रकारची जे आहे ते टीका अधिवेशनावर मनोज जरांगे यांनी केली। आपण कसं बघतो ओबीसी नेते म्हणून? बघा, असं आहे की जसं पाऊस पडला की मेंढकं बाहेर निघतात, तसंच निवडणुका आले की मनोज जरांगे पाटील बाहेर निघतात आणि या प्रकारचं काहीतरी स्टेटमेंट किंवा बेताल वक्तव्य ते करत असतात आणि स्वतःला कुठेतरी मीडियामध्ये ठेवण्याचं, कुठेतरी चॅनलवर ठेवण्याचं काम ते करत असतात। बेताल वक्तव्य करत आहेत आपण बोलले, मात्र बेताल वक्तव्य करणं त्याच्या मागे कोण आहे, कोणाच्या आशीर्वादाचं तुम्हाला वाटतं? नाही, जे विरोधी पक्षात आज ज्यांचं महाराष्ट्रात अस्तित्व संपून राहिलेलं आहे, ज्यांच्याकडे लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात, ते सगळे काही ना काही आता फेक नॅरेटिव्ह सुरू आहे आणि याचा एक भाग म्हणून मला असं वाटतं जरांगे पाटलांना उचकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। कोणी उचकवण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांना करत असं तुम्हाला वाटतं? माझ्या माहितीप्रमाणे माननीय
शरदचंद्र पवार साहेबच या सगळ्या जरांगे पाटलांच्या मागे आहेत असं मला वाटतं. हे होते आपल्यासोबत आमदार परिणी फुके. तेजस मोतूर, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. तर जरांगे मराठा समाजाच्या हक्कासाठी लढतायत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी कायम आहोत असं संजय राऊतांनी म्हटलंय. आणि मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी लढतोय आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी कायम राहिलो. मुंबईत त्यांना धडक द्यावी लागते आणि कोणती आश्वासनं या समाजाला दिलेली देवेंद्र फडणवीस पाळत नाही. उलट त्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात सत्तेच्या माध्यमातून. याच्यामुळे जरांगे पाटील यांना जर संताप आला असेल तर तो योग्य आहे. गेल्या काही दिवसातली जरांगेंची भूमिका आणि आंदोलनं यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. पाहूयात. मनोज जरांगेंच्या आधीच्या आंदोलनातून नेमकं काय साध्य झालं? मागण्या मान्य झाल्याच नाही तर मग आंदोलन स्थगित का केलं? आंदोलनाच्या धरसोड वृत्तीमुळे प्रश्नाचं गांभीर्य कमी होत आहे का? आधी आंदोलन मग स्थगित, नंतर परत आंदोलनाची हाक, ही धरसोड का? वारंवार आंदोलनांच्या घोषणेमुळे नेमकं काय साध्य होत आहे? सततच्या आंदोलनामुळे समाजात संभ्रम निर्माण होतोय का? जरांगेंच्या भूमिकेमुळे ओबीसी मराठा संघर्ष पेटतोय का? असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत.